आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर मैत्रिणींनो, महाशिवरात्री आणि महिला दिवसच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर उपवासासाठी मी आज बनवत आहे रताळा आणि साबुदाण्याचे वडे। आपण नेहमी वड्यामध्ये आलूच टाकतो, पण आज मी वड्यामध्ये रताळा टाकणार आहे। 1 वाटी साबुदाणा घेऊन साबुदाण्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं। कम से कम 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवलं होतं। एका बाउल मध्ये घेऊयात। फुललेला आहे। इथे मी घेतलेले 2 उकळलेले रताळ। रताळाला बारीक कापून टाकूया। रताळाला मॅश करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये टाकायचं आहे 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, 2-3 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच टाकायचे जिरं। हे उपवासाचं मीठ आहे, तर हे टाकायचं आहे स्वादानुसार। हिरवी कोथिंबीर। हिरवी कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर स्किप करू शकता। करायचं आहे मिक्स। आणि जास्त ड्राय झालं तर याच्यामध्ये पाण्याचा शिडकाव पण देऊ शकता। याच्यामध्ये अजून काही उपवासाच्या वस्तू चालत असतील त्या टाकू शकता। हे झालेलं आहे छान मिक्स। लहान मोठे तुम्हाला जसे पसंत आहेत तसे वडे बनवून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी हे पातळ वडे बनवत आहे। तर चला पूर्ण वडे असेच बनवून घेऊया। तर अशा प्रकारे हे पूर्ण वडे बनवून झालेले आहे। तेल गरम झालेलं आहे, वड्यांना फ्राय करून घेऊया। कलर खूप सुंदर आलेला आहे वड्यांना। मस्त खुसखुशीत असे दोन्ही साइडने फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एकदम छान असे वडे होतात। तर हे वडे छान फ्राय झालेले आहेत, यांना काढून घेऊया आणि बाकीचे वडे पण असेच बनवून घेऊया। बघा एकदम क्रिस्पी करारे। त्या वड्याला शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकता, नारळाच्या चटणी सोबत खाऊ शकता आणि असे खाल्ले तर खूप छान लागतात। एक तोडून पण दाखवते। बघा खूप छान असे वडे झालेले आहेत। रताळा आणि साबुदाण्याचे वडे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।